नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मम्मीज कोल्हापुरी किचन अँड लाईफस्टाईलमध्ये। आज आपण करणार आहोत फ्रेंच टोस्ट। आपण याआधी ब्रेडचे बरेच प्रकार केलेले आहेत, पण हा प्रकार थोडासा वेगळा आहे। गोड गोड असा केकसारखा लागणारा, अगदी केकपेक्षाही सुंदर लागणारा असा हा टोस्टचा प्रकार आहे। करायला एकदम सोपा आहे आणि झटपट होणारा, हेल्दी, मुलांच्या टिफिनसाठी किंवा आपल्या धावपळीच्या वेळी ब्रेकफास्ट म्हणून हा उत्तम पर्याय आहे। चला तर आपण सुरू करूया। त्यासाठी आपल्याला 2 अंडी लागतील। एका बाउलमध्ये 2 अंडी फोडून घ्यायची आहेत। इथे मी ब्रेड साधा वापरलेला आहे, तुम्ही ब्राउन ब्रेड सुद्धा वापरू शकता। इथे मी अर्धी वाटी दूध वापरलेला आहे। पिठी साखर 2 टेबलस्पून। आता हे सगळं छान फेटून घ्यायचं आहे। फोकनी फेटल्यामुळे ते जरा सेपरेट व्हायला मदत होते, म्हणून फोकनी एक 10 मिनिटं व्यवस्थित फेटून घ्या। जितकं तुम्ही फेटाल तितकं ते असं फ्लफी होतंय, मऊ होतंय। दालचिनीची पावडर चिमूटभर टाका आणि चिमूटभर मीठही टाका। दालचिनीच्या पावडरमुळे खूप छान टेस्ट येते। परत थोडंसं फेटून घ्या। हा इन्स्टंट केक सुद्धा म्हणू शकता। आता इथे ते तूप 1 टेबलस्पून मी वापरलेला आहे, तुम्ही तुपाच्या ऐवजी बटर सुद्धा वापरू शकता। एका पॅनमध्ये आपल्याला हे करायचं आहे। ब्रेडचे मी अशा चौकोनी तुकडे केलेले आहेत, तुम्ही तिरके कसाही तुमच्या पद्धतीनं तुमच्या आवडीनुसार तुकडे करायचे आहेत आणि पूर्ण तो ब्रेड व्यवस्थित भिजवायचा आहे। पूर्ण त्याच्यामध्ये सगळं बॅटर शोषलं गेलं पाहिजे। कोरडं न ठेवता चांगला भिजलेला ब्रेड आपल्याला कोमट असलेल्या तुपामध्ये टाकायचा आहे। मोठ्या गॅसवर हा टोस्ट भाजायचा नाही आहे, नाहीतर आतून शिजलं जाणार नाही व ते कच्चं अंड लागेल। जोपर्यंत ब्राऊन होत नाही तोपर्यंत मंद गॅसवर आपल्याला दोन्हीकडून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। गरज लागेल तसं आपल्याला तूप किंवा बटर टाकायचं आहे। दाबून दाबून सगळीकडून आपल्याला हे टोस्ट भाजायचे आहेत। अशा पद्धतीने मी सगळे टोस्ट भाजून घेते। छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे। आता आपण हे टोस्ट सर्व करूया। हे गरम गरम खायला चांगले लागतातच, पण थंड झाल्यानंतर सुद्धा ते खूप छान लागतात। जर तुम्हाला ही जरा वेगळी अशी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया अशाच नवीन आणि वेगळ्या रेसिपीजसाठी। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा।